चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण परमपूज्य श्री दादासाहेब कवडे महाराज लिखित मी श्री सद्गुरू स्मरणी हे पुस्तक आपण वाचत आहोत. त्यातील पुढचे काल सांगितलं होतं की उद्या बंद म्हणून, तर आज आपण पार्वती देवीचा दिनक्रम कसा होता ते बघूया. पार्वती देवी ही आलेली जबाबदारी नेटाने पेलू लागल्या. भल्या पहाटे त्यांचा दिनक्रम सुरू होई. भूपाळी, स्तोत्रपठण, देवाचे नामस्मरण घेऊन तांब्याच्या पंचपत्रीतून उषपान होई. प्रातःकर्म उरकून सदासमार्जन, रांगोळी होई. दत्तोपंतांना हाताने दळलेल्या पिठाची भाकरी फार आवडे. हातसडीच्या तांदळाचा भात आणि हरभऱ्याच्या डाळीचे पदार्थही त्यांना असेच मनापासून आवडत. म्हणून त्या स्वतः हाताने दळण दळीत. प्रत्येक काम करताना श्री भगवंताचे स्मरण चालूच असते. दळणवळण उरकून मग त्या लोणी काढण्यासाठी ताकाचा डेरा घुसळत. पुत्र काय होते दुग्ध मिनिट. प्रत्येक काम करताना श्री भगवंतांचे स्मरण चालूच असे. दळण कांडण उरकून मग त्या लोणी काढण्यासाठी ताकाचा डेरा घुसळत. घुम घुम आवाजात त्यांची तंदी लागे आणि पाठीमागे श्री भगवंत प्रत्यक्ष बालरूपाने प्रगट होत. बाळकृष्ण रूपात देव त्यांच्या आजूबाजूला वावरत. लोणी काढल्यावर त्या घुसळ खांबाला प्रथम विशिष्ट ठिकाणी थोडे लोणी लावून ठेवीत. बाळकृष्ण रूपातले श्री भगवंत हळूच पुढे होऊन ते जिभेने चाटून घेत किंवा हाताने काढून मुखी घेत. पाठीमागे घुसळण्यावर जिभेची किंवा बोटांची खून उरे. लोणी काढून उरलेले ताक त्या आवर्जून शेजारी पाजारी पाठवीत. मग घर बसल्या बालगोपाळांसाठी भल्या मोठ्या पातेल्यात आटवलं शिजे. आटवलं खाऊन सर्व मुले बाळे तृप्ती पावली की मोठ्या माणसांची न्याहारी, चटणी, भाकरी, भाजी तयार होई. मोठी माणसे न्याहारी करून कामाला बाहेर पडली की नंतर स्नान पूजापाठ करून पार्वती देवी सोहळ्याने स्वयंपाकाच्या तयारीला लागत. दत्तोपंतांना देवदर्शन. इकडे दत्तोपंतही भल्या पहाटे उठत प्रातस्मरण करीत हंडा, गागर, तांब्या, धोतर घेऊन जवळ शिवगंगा नदीवर आन्निकासाठी जात. सगळे उरकून स्नान करून हंडा भरून त्यावर घागर व त्यावर तांब्या ठेवून धोतराचा व उपरण्याचा पिळा खांद्यावर टाकून घरी येत. घरी आल्यानंतर पहाटेची बैठक, पूजापाठ उरकत. सगळे आटोपले की न्याहारी करून रोजच्या कामांना बाहेर पडत. कुलकर्णीपणाची शेतीवाडीची कामे उरकून परत घराला येत असे. आल्या गेल्यांची विचारपूस, पाहुणचार करीत. तोपर्यंत पार्वती देवींचा स्वयंपाक तयार होई. नैवेद्य वैश्वदेव होऊन आलेल्या पाहुण्यांना अतिथीला पंक्तीला घेऊन सोहळ्याने जेवण होई. अद्वितीय चवीचे ते भोजन जेवून सगळे तृप्त होत. दुपारी भोजनानंतर दत्तोपंत ओसरीवर बैठक टाकीत.
शाडूच्या मातीचा तयार गोळा घेत आणि त्यातून देवाच्या मूर्ती तयार करीत. तासनतास त्यांचे हे काम चालत असे. तो त्यांना एक छंदच होता. मूर्ती तयार झाली की ते त्या मूर्तीची मानसपूजा करीत, मनोमन मूर्तीशी संवाद साधित. अशा वेळी त्यांच्या भावानुकूल प्रत्यक्ष देव समोर प्रगटत असत. त्यांच्याशी त्यांचा प्रेमपूर्वक संवादही चाले. त्यावेळी दत्तोपंतांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत राहायच्या. पार्वतीदेवी नेहमीच दाराआडून हे अद्भुत बघत असत. असा विलक्षण भावबंध छेदणारा जगावेगळा छंद दत्तोपंतांना होता. या उलट सीतारामपंत माणूस गाणे होते. ते नेहमीच पाहुणे टाळीत. त्यासाठी ते नाना युक्त्याही लढवीत. कधीकधी तर चक्क दाराला बाहेरून कडीच लावून घेत. सगळे पाहुणे सरतेशेवटी दत्तोपंतांकडेच येत. तिथे त्यांचे मनापासून स्वागत होते. त्यांना प्रेमाने आसन दिले जाई. दाराआडून कोण आले हे बघून त्यांच्या आवडीप्रमाणे चहा, सरबत, दूध पार्वतीदेवी बैठकीत पाठवीत. त्यांच्या आवडीप्रमाणे खाण्याचेही जिन्नस त्या करीत. आपल्या आवडीचे पेय व खाद्यपदार्थ अचूक समोर आलेले पाहून पाहुणा आनंदाने आश्चर्याने बघतच राही. समोरच्या पदार्थांचा आस्वाद घेऊन प्रसन्न होई. पार्वती देवी साक्षात अन्नपूर्णाच होत्या. मातेच्या ममतेने आणि दत्तोपंतांच्या बरोबरीने त्या अतिथी सत्कारात सदैव तत्पर असत. चंपी आणि जमनीची कथा. दुपारी सगळ्यांची जेवण उरकल्यावर पार्वती देवी बनेश्वर महादेवाच्या दर्शनाला निघत. मागच्या ओटीवरून उतरून मागील दाराने त्या बाहेर पडत. दर्शनाला जाताना त्या सोहळ्यातच असत. त्यांना निघालेल्या बघून त्यांची लाडकी कुत्री चंपी ओटीवर उडी मारून त्यांच्या मागे जावे. त्या तिला बजावत, हे बघ चंपे, मी सोहळ्यात आहे हं, मला शिवायचे नाही बरं का. येथून घरी ओवळ्यात आल्यानंतर घेईन हो तुला जवळ. चंपी ही त्यांचे बोलणे समजल्यासारखी मान हलवी. निमूटपणे दुरून अंतर ठेवून त्यांच्या मागे मागे ती चालत जाई. देवदर्शनाहून घरी परत आल्यावर पार्वतीदेवी सोहळ्यातच जेवायला बसत. पार्वतीदेवींचे भोजन झाल्यावर चंपी त्यांच्या तोंडाकडे पाही व जणू काही विचारी की सोहळे संपले का. हा त्या चंपीचा मुख प्रश्न समजून पार्वतीदेवींनी होय बरे असे सांगताच चंपी टुणकन उडी मारून त्यांच्या मांडीवर बसत असे. पशुपक्ष्यांवर पार्वतीदेवींची फार माया असे. त्यांच्यातही देव बघत. त्यांनी पाळलेला पोपट विठू विठू बोले. मांजरे ओटीवर बागडत. त्यातही एक जमनी नावाची गाय त्यांची फार आवडती होती. ती खरे तर सगळ्या गायींमध्ये अतिशय द्वाड म्हणून प्रसिद्ध होती. कोणालाच ती हात लावू देत नसे. पण पार्वतीदेवींसमोर या उन्हाळ गायीची अगदी गोगलगाय बनत असे. ती त्यांचे सगळे मनापासून ऐकत असे. पुढे कालांतराने जमनी फार आजारी झाली. तिची अखेर जवळ आली. रामनवमी 1-2 दिवसावर होती. ते पाहून पार्वतीदेवी जमिनीजवळ गेल्या. मायेने त्याने तिच्या पाठीवरून हात फिरवला. गळ्याशी पोळी खाजवली आणि कुरवाळून सांगितले, जमने, जीवाचे सार्थक कर हो. आपल्या रामनवमी जवळ आली आहे. त्याच दिवशी देवसोड बरं का. देवांच्या घरी जायला देवांचा जन्मदिवस चांगला. जमिनीने डोळ्यानं पाणी आणून कान चौकारून ते ऐकले आणि खरोखरीच आपल्या मालकिणीच्या शब्दाप्रमाणे रामनवमीलाच देह सोडला. देवदर्शन झाले की पार्वती देवी घरी येत. जेवण उरकीत. उष्टी खरवटी आवरली की दुपारी शेजारापाजारांच्या बायका जमत. कधी देवळात जाऊन कथा पुराण श्रवण होई.
कधी संसार तापाने गांजलेल्या अडल्यांना त्या आटोपले की तेथून उठून त्या माडीवरच्या आपल्या छोट्या खोलीत जात. तिथे जरा बराच वेळ एकांतात त्या साधना करीत. पौर्णिमेला श्रीक्षेत्र वाढीला असा उभयतांचा संसार सुरळीत चालू होता. रघुनाथांच्या पाठीवर 2 अपत्ये होऊन देवाघरी गेली. 1906 साली मुलगी झाली. ती मात्र जगली. तिचे नाव अनसूया ठेवले. अनसूयेच्या पाठीवर 4 अपत्ये होऊन जन्मताच देवाघरी गेले. तोपर्यंत एकूण 10 अपत्ये झाली होती, पण जगली फक्त 3. कधी कधी या उभयतांना वाटे मुले जन्मून देवाघरी जातात, त्यापेक्षा न जन्मलेलीच बरी. तरीही ईश्वरेच्छा बली असे म्हणून दोघे चित्त शांत ठेवील. आपले नित्यकर्म देवसेवा अतिथी सेवा सोडित नसत. दत्तोपंतांची दर